नाशिक शहरात परिमंडळ 2 हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, 2 तडीपार अटकेत, घातक हत्यार आणि अवैध देशी दारू जप्त। नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 2 मध्ये गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। या कारवाईत 2 तडीपार गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून एक घातक हत्यार आणि अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पार पडले। 11 मार्च रोजी सायंकाळी 7 ते रात्री 10 दरम्यान अंबड, नाशिक रोड व उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संयुक्त कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान 55 तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। त्यात उपनगर व नाशिक रोड परिसरात राहणारे राहुल उर्फ पप्या चाफळकर आणि गौरव उर्फ सोनू भागवत हे तडीपार आदेशाचं उल्लंघन करताना आढळून आले। त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच अंबड पोलीस ठाणे हद्दीत रोशन सुभाष मुर्तडक या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून घातक कोयता जप्त करण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दारूबंदी कायद्याचं उल्लंघन करताना नाशिक रोड आणि MIDC चुंचाळे भागात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 29 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। याशिवाय 50 टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच 24 समन्स आणि 9 वॉरंट बजावण्यात आली आहेत। पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी सांगितले की आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कोम्बिंग ऑपरेशन्स, ऑल आउट कारवाई, नाकाबंदी तसेच डिजिटल पद्धतीने गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याची मोहीम सुरूच राहणार आहे। परिमंडळ 2 अंतर्गत काल कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। सदर कोम्बिंग ऑपरेशन हे आगामी येणारे सण उत्सव, होळी, धुलीवंदन, रंगपंचमी तसेच रमजान महिना चालू असल्या कारणाने परिमंडळ 2 अंतर्गत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे। सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये तडीपार केलेले आरोपी, रेकॉर्डवरती असलेले आरोपी, टवाळखोर आरोपी यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने अंबड डिव्हिजन मध्ये ACP अंबड शेखर देशमुख आणि नाशिक रोड डिव्हिजन मध्ये ACP नाशिक रोड सचिन बारी साहेब यांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये एकूण 55 तडीपार गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये राहुल उर्फ पप्या बाबूलाल चाफळकर आणि गौरव उर्फ सोनू सुभाष भागवत हे दोघे हद्दीमध्ये मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती त्या पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच एकूण 118 गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची रितसर चौकशी फॉर्म हे पोलीस स्टेशनला भरून घेण्यात आलेले आहे। त्यापैकी रेकॉर्डवरील आरोपी रोशन सुभाष मुर्तडकर हा तपासणी दरम्यान आढळून आला असता त्याच्याकडे घातक हत्यार मिळून आल्याने अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्यावरती 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच पेट्रोलिंग दरम्यान नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि MIDC चुंचाळे चौकी या ठिकाणी दारूबंदीच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री करताना काही लोक मिळून आल्यामुळे त्याच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे। एकूण 50 टवाळखोर इसमांवरती सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 2 मध्ये असणारे दोन्ही ACP, सर्व प्रभारी अधिकारी, DB स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे। अशी कारवाई भविष्यामध्ये देखील चालू राहणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.